यांच्या रूपाने हिंदवी स्वराज्याला जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो आणि उपस्थितीत सर्वच सन्माननीय मान्यवरांना माझा मानाचा मुजरा। मी कुमारी वैष्णवी सुभाष खामकर, मुक्काम पोस्ट टाकळी हजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, सरसेनापती हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज, राजगुरुनगर, BA LLB सेकंड इयरची विद्यार्थिनी। मैत्री करंडक आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी आपल्यासमोर विषय मांडते, वेड होता आलं पाहिजे। 84 लाख योनीनंतर आपल्याला माणूस जन्म मिळतो, तो कशासाठी? आपण केलाय का? आपल्याला माणूस जन्म हा एकदा कशासाठी मिळतो? नाही ना। खरं तर आपल्याला माणूस जन्म हा मिळतो तो आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, आपल्या ध्येयप्राप्तीसाठी, समाजातील गरजू लोकांना आपल्या हातून मदत व्हावी यासाठी करताना आपण ध्येयवेडे झालेलो असतो। 100 किलोची तलवार वागवणारे यसाजी, 2000 शत्रूंशी एकटेच झुंजणारे बाजीप्रभू देशपांडे, 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला घेऊन येणारे संताजी, तर शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडून आणणारे धनाजी, धन्या वाघाला उभा फाडणारे छत्रपती संभाजी महाराज, या सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचे, महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याला गुलामीतून मुक्त करण्याचे ध्येय साकारणारे छत्रपती शिवाजी महाराज, तर स्त्रियांना शिक्षण घेता यावं म्हणून वेड्यासारखं समाजातील लोकांचे दगडगोटे आणि अंगावर शेण झेलणारे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले। मित्रांनो, वेडं होता आलं पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही वेडं होऊन वेड्यासारखे कष्ट करून ध्येयप्राप्ती करता तेव्हा जग तुम्हाला ओळखतं आणि मान सन्मानही देतं। त्या सगळ्यासाठी ध्येयप्राप्तीसाठी, स्वप्नपूर्तीसाठी आपल्याला वेडं होता आलं पाहिजे। स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न तर ती असतात जी झोपूच देत नाहीत। आपल्या आयुष्याचं पुस्तक हे कोरंच असतं, त्यावर काय लिहायचं हे आपल्या हातात असतं। मग यशस्वी आयुष्य घडून जगायचं की नुसतंच जन्माला आलं म्हणून जगायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं। जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नसतो, आपल्या हातात असतं ते फक्त आयुष्य कसं घडवायचं आणि आयुष्य कसं जगायचं। मग यशस्वी आयुष्य जगताना अनेक अडचणी येतात आणि त्या आल्याही पाहिजेत, कारण अडचणींविना आयुष्याला अर्थ नाही। अडचणी शिकवतात माणसाला वेडं होण्याचा उत्तम धडा। मग त्या परिस्थितीने निर्माण केलेल्या असतील किंवा समाजातील आपल्याच माणसांनी आपल्यासाठी निर्माण केलेल्या असतील। कसं असतं, नाण्याला 2 बाजू असतात, त्याचप्रमाणे माणसांनाही 2 बाजू असतात। एक बाजू असलेलं नाणं लाखोंच्या व्यवहारात ठेवलं गेलं तर ते स्वीकारलं जात नाही, कारण एक बाजू असलेलं नाणं मी तरी अजून जन्मात पाहिलं नाही, आणि जरी असलं तरी त्याला काहीही किंमत नसते। तसंच काहीसं आपलं असतं। आपलीही समाजातील लोकांना एकच बाजू माहिती असते। समाजाच्या व्यवहारात टिकून राहण्यासाठी आपलीही दोन्ही बाजूंची गरज असते, आणि आपल्या दोन्ही बाजू सिद्ध करण्यासाठी आपल्याला गरज लागते ती ध्येयप्राप्तीची, आणि त्यासाठी मित्रांनो वेडं होता आलं पाहिजे। रात्र नाही दिवस बदलतो, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते, आणि ती वेळ बदलण्यासाठी माणसाला वेडं होता आलं पाहिजे। धन्यवाद।